आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी माजी भाजप आमदार संदीपजी नाईक आहेत. भाई, खरं तर तुमच्या TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आम्ही पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसासाठी अवघे 3 दिवस उरले आहेत, तरी देखील आपण ऍक्शन मोड वरती पाहायला मिळत आहे. समाजयोगी उपक्रम आहेत ते आपण राबवतात. त्याबाबत काय? महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्ववान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त होल्डिंग नका लावू, ऍडव्हर्टायझिंग नका देऊ. आपण माझ्या वाढदिवसानिमित्त तो दिवस सेवा दिन म्हणून राबवा, अशा प्रकारचं आवाहन अनेक वर्षापासून फडणवीस साहेबांनी केलं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. यावर्षी देखील या 22 जुलैला सेवा दिन म्हणून हा दिवस साजरा करावा, अशा प्रकारचं आवाहन केलं गेलं असताना नवी मुंबई शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे विविध सामाजिक संघटना यांनी हा सेवा दिन फक्त दिनापुरता मर्यादित न ठेवता सेवा सप्ताह अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन हे नवी मुंबईमध्ये शहरामध्ये केलेलं आहे. वृक्ष लागवड असेल, ब्लड डोनेशन कॅम्प असतील, ज्येष्ठांचा सन्मान असेल, अनेक असे वेगळे कार्यक्रम ज्यामध्ये समाजाची सेवा घडेल आणि त्या माध्यमातून एक चांगलं सकारात्मक वातावरण संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये आपल्याला बघायला मिळते. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले कार्यक्रम आणि त्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या शुभेच्छा या नक्कीच महाराष्ट्र अजून बळकट करण्याकरता या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचतील, असा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. भाई, खरं तर आपण पाहतो की नाईक परिवाराचं पहिल्यापासून एक गणित आहे, पहिलं समाजकारण मग राजकारण. नाही बा की आज जे नेतृत्व ठरवतं ते नेतृत्वांची दूरदृष्टी आणि नेतृत्वाला अभिप्रेत असलेलं काम हे पक्षाचे कार्यकर्ते किंवा समाजामधले सामाजिक घटक हे करत असतात. जेव्हा नेतृत्वानंच जाहीर केलं की माझ्या वाढदिवसानिमित्त दिखाऊपणा नको, होल्डिंग नको, आपण समाजाची सेवा करा. देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देखील विविध गोष्टींमध्ये कार्यातून समाजाची सेवा कशी घडेल अशाच प्रकारची त्या ठिकाणी धोरणं ही त्या ठिकाणी राबवलेली आहेत. स्वच्छता मोहीम असेल, वृक्ष लागवड असेल, एक पेड मा के नाम, ही विविध जे सामाजिक कार्यक्रमांना त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं एक दिलेलं स्वरूप आणि त्यामुळे त्याला मिळालेली गती, त्याची वाढलेली व्याप्ती हे समाजामध्ये एक सकारात्मक बदल घडतात आणि ते आपण हे अनेक वर्षापासून बघतोय. त्यामुळे समाज कार्य करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि आपल्या कार्यामधील प्रत्येक गोष्टीचं उद्दिष्ट हे समाजाच्या हिताकरता असतं, हे ह्या माध्यमातून त्या ठिकाणी नेतृत्वाने ठरवून दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं संपूर्ण नवी मुंबई शहरामधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्या दिशेनं काम करतात. आपण खरं तर जनता दरबार भरवता, लोकांचे अनेक प्रश्न सोडवता. आज देखील आपण बेलापूर सभेमध्ये हे समाजयोगी उपक्रम राबवत आहे. संदीप नाईक बेलापूर विधानसभेमध्ये ऍक्शन मोड वरती बोलायला काही हरकत नाही. बाकी समाजामध्ये आपण समाजकार्य हे करतच असतो, त्यामुळे त्याचं सातत्य संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे फक्त एखाद्या गोष्टीकरता, घटनेकरता कोणी ऍक्शन मोडवर नसतं. जिथे आवश्यकता आहे आणि ज्यांच्याकडे ते दायित्व आहे, जबाबदारी आहे, ते प्रत्येक जण आपलं काम हे योग्य पद्धतीनं करत असतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे समाजसेवेकरता 24/7 हे ऍक्शन मोडमध्ये आहेत. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते माजी आमदार संदीप नाईक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी. 24/7 हे समाजासाठी वेळ देणारे असं अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॅमेरापर्सन रोशनसह मी रवी कराड, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.